बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे मराठवाड्यामधल्या तुफान पावसाची। राज्यात पावसाळा सुरू होऊन 2 महिने झालेले असताना आता गेल्या 24 तासात मराठवाड्याच्या बहुतांश भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलाय। हिंगोली, लातूर, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये नद्या नाले ओसंडून वाहायला लागले आहेत। हिंगोली शहरात नदीचं पाणी शिरल्याने शासकीय कार्यालय पाण्याखाली गेलेली आहेत। रस्त्यांना नदीचं रूप आलंय। लातूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये तर हातात उंडाशी आलेलं पीकही पाण्याखाली गेलंय। तर तिकडे जालना जिल्ह्यातल्या मंठ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय। कायम दुष्काळी प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या बहुतांश नद्यांमध्ये पाणी पातळी वाढली आहे। तसंच पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील असं हवामान खात्यानेही सांगितलंय। मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलेलं असताना मराठवाड्यातली धरणं सुद्धा भरू लागलेली आहेत। मराठवाड्यातली धरणं सध्या किती भरली आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। जायकवाडी 87.03%, निम्न दुधना 26.07%, येलदरी 59.97%, सिद्धेश्वर 45.92%, माजलगाव 13.04%, मांजरा 23.36%, पैनगंगा 69.11%, मनार 52.56%, निम्न तेरणा 26.78%, विष्णुपुरी 85.58%।